आता जाताना बंदच होत नाहीये. याला एक कारण आहे. आता या सगळ्या कपड्यांमध्ये आमच्या प्रेमाची ऊब आहे, त्यामुळे ते फुललेत. बरं आई, हा घ्या, हा डबा घेऊन जा न विसरता. काय आहे या डब्यात? त्या मावशी येतात ना आपल्याकडे दरवेळी, त्या हातसडीचे लाल पोहे घेऊन. आल्या की तुमची आठवण काढत असतात. आता गेल्या वेळी काय म्हणाल्या माहितीये? आसावरी ताई होत्या तेव्हा माझ्याकडनं काही ना काहीतरी घ्यायच्या. कधी मला रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही. बोल, तू काय घेणार आहेस? मग काय, तेव्हापासून मी पण घ्यायला लागले त्यांच्याकडनं हे पोहे. आता थोडे घरात ठेवलेत, हे थोडे तुम्ही तुमच्या घरी घेऊन जा. ती गुणाची ग. घड्याळाकडे लक्षच नाही राहिलं आणि त्यामुळे म्हणून तर फोन केला तुला. मी एक काम करतो, मी तुला घ्यायला येतो, तू घरीच थांब. अहो कशाला तुम्ही त्रास घेताय? मी येईन ना. बस काय यार, बायकोला आणायला कसला आला त्रास? मी येतो ना. अहो एक मिनिट. हाय सर, काय बिझी ना? सर मला खरं सांगा, आई येणार आहेत म्हटल्यावर खूप सॉलिड आवरावरी वगैरे झाली असेल ना तुमची? नाही नाही नाही, अरे घर एकदम चकाचक आवरलेलं असतं नेहमी. हा अगं शुभ्रा, रोज ते आवरलेल्या घराचे फोटो पाठवतात मला. एक मिनिट. हॅलो, ठीक आहे मग मी तुमची वाट बघते, या तुम्ही. नाही काही नाही, तुमच्या रूमला आता बाहेरून कधीच लावणार आहे मी, त्याशिवाय नाही सुधारायच्या तुम्ही. चला चला वाट, चला चला. सोहम, कुठे निघालास? मी ते बघितलंस ना कसा सोमडेपणा करतात ते. तुला पण मुद्दाम नोकरीचा टोमणा मारला त्यांनी. नाही, त्यांना नसेल माहित. ऍक्च्युली कोणालाच नाही माहितीये. मला कळत नाहीये कसं सांगू मी. ही नोकरी का सोडली आहे एक्सप्लेन करायचा पण मला आता कंटाळा आलाय. शुभ्रा किती छान सांभाळते सगळं. मुख्य म्हणजे बाबा खुश आहेत, आनंदात आहेत, बरे आहेत. फक्त तुझी आणि शुभ्राची काळजी वाटते मला रे. ए बबड्या, मला एक सांग, ठीक आहे ना तुम्हा दोघांमध्ये सगळं? हो, सगळं ठीक आहे. म्हणजे सगळं ठीक होईल, तू काळजी करू नकोस आई. सगळं ठीक होईल. हा विशाल, बोल. आसावरी ते समोर आहे का? हो, बोल ना. काही नाही आई, मित्राचा फोन होता. ए सांग ना सोहम, मला काय झालंय? तुझ्या नोकरी बाबतीत सगळं ठीक आहे ना? तू जातोयस ना रोज ऑफिसला? आई अगं, आसावरी, तुझा दौरा आला घ्यायला, येतेस ना? आई चल, अभिजित सर आलेत. आई चल. हो चल. सांभाळू शकते. कसं सांभाळणार आहेस तू आजोबांना मला? तू बघतेस ना माझी काय हालत झाली आहे. आई बघ ना, मी किती बारीक झालोय ग. आणि मागच्या वेळी तू जॉब करून आजोबांना सांभाळायला गेली तेव्हा आजोबा वृद्धाश्रमात गेले. तिच्यामुळे मी नाही गेलो वृद्धाश्रमात. उगाच तिला दोष देऊ नकोस. नाही आजोबा, मी कोणालाही दोष देत नाहीये. मी फक्त एवढं सांगतोय की आजपासून तुमची जबाबदारी माझी आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मी माझा जॉब सोडलाय. नाहीतर तुमचा पाय घसरून पडला आणि तुम्हाला काही झालं तर? आजोबा, जर का तुम्हाला शॉक लागला किंवा तुम्हाला हार्ट अटॅक आला, मग काय करणार? आजोबा, तुम्ही असेच पडून राहाल इथे आणि शुभ्रा घरी येईपर्यंत कोणाला कळणार सुद्धा नाही. ए बबड्या, असं काहीतरी बोलू नकोस. असं काही नाही होणार. हे बघ सोहम, तू एकटा नाही आहेस, आम्ही सगळे आहोत ना तुझ्या बरोबर. आणि आता तुझी उमेदीची वर्ष आहे. तू आता जर का जॉब सोडलास तर करिअरचं काय होईल? नाही सर, करिअरपेक्षा आजोबा महत्वाचे आहेत मला. सर तुम्हाला नाही कळणार हो, ते माझे आजोबा आहेत. उलट आता खूप चांगलं ओळखायला लागले मी तुला सोहम.
मुद्दाम त्रास देतोयस ना तू? मी त्रास देतोय की सगळ्यांचे त्रास कायमचे दूर करतोय? हे बघ, आईला हे लग्न उपभोगता यावं, तिला नीट संसार करता यावा आणि तिला गिल्ट नको की तिने हे लग्न केलंय म्हणून हे प्रॉब्लेम्स होत आहेत. सारखं सारखं आजोबांना बघायला इथे यायला लागू नये. आजोबा टेन्शन मध्ये आहेत ना, त्यांचा स्ट्रेस कमी व्हावा. तुला शांतपणे नोकरी करता यावी आणि आजोबांना त्रास होतोय याचं जे गिल्ट येत आहे ना, ते गिल्ट येऊ नये म्हणून मी नोकरी सोडली. मी तुमच्या सगळ्यांचा विचार करून हा निर्णय घेतला आणि तुम्ही मलाच दोषी ठरवताय. तू मलाच ब्लेम करतेस. नाही तर पैसेही दिलेले नाहीयेस तू घर सांभाळू शकतोस असं म्हणतोस, पण मला नाही वाटत तू ते करू शकशील सोहम. हा म्हणजे तू फक्त म्हणत असतोस, करता काहीच येत नाही तुला, तुझ्याने होत काहीच नाही. उगाच नोकरी वगैरे सोडून बसशील, त्याचा फायदा कुणालाही होणार नाहीये. आय नो मी थोडं हार्श बोलतेय, पण समजून घे, आपल्या भल्यासाठी बोलतेय. काय झालंय सोहम? काय इतका विचित्र वागतोयस तू? काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग ना, आपण दोघं मिळून सोल्युशन काढूया. हे बघ, तुझ्याशी बोलून इरिटेट होतं मला. तू ना बदललीस, पहिल्यासारखी नाही राहिलीस. माझ्यासाठीच घेतला ना, आणि मीच त्याला सोडून जाऊ? मी नाही असं करू शकत बाबा. मला त्याला नीट समजावून सांगावं लागेल. अहो, आपल्याला त्याला पटवून द्यावं लागेल की तो एकटा नाहीये, आपण आहोत त्याच्यासोबत. आणि त्यासाठी तुला इथे थांबावं लागेल. आणि थांब तू. सोहमला तुझी गरज आहे, शुभ्रालाही तुझी गरज आहे. ए पपड्या, किती मोठा झालास रे. किती काळजी करतोस माझी, बाबांची. पण काय रे? हो आई, कळलं आता. चल निघतो मी. थांब 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 जरा. हे बघ काय रे, सांभाळून जा हा राजा. हा, नीट होईल सगळं. आजोबांच्या पाया पडणं. येतो आजोबा. नोकरी घालवलीस तशी परत घेऊन ये. देव तुला सुबुद्धी देव. तू निघ, ये निघ. शांतपणे जा बाळा, जा. बाय बाय सोहम. शांत हा बाळा, नीट हा. माझी खात्री आहे सोहमला त्याची नोकरी नक्की परत मिळेल. एकदम एवढ्या जबाबदाऱ्या त्याच्यावरती पडल्या ना, म्हणून खूप गोंधळून गेलाय. नाही, मला मान्य आहे, मला माहिती आहे की तो चुकीचा वागतो, पण शुभ्रा चांगला आहे ग माझा मुलगा. आसावरी जा. तुला घरी जाऊन यायचंय ना तुझ्या, जा. आई खरंच जा, मी आहे आज घरी. हो, आलेच. आता काढतो होल्ड कर. काढतो आणि लगेच पाठवतो. हा बघ, हा फोटो. हा काढला आणि हा पाठवला. अगं बाई, अहो किती छान ठेवलंयत घर. तू बघायला यायला हवंस. हो का? मग उघडा दरवाजा. अहो दरवाजा उघडा, मी बाहेरच उभी आहे. अहो दरवाजा उघडताय ना. म्हणजे तुम्ही ते जुनेच फोटो परत परत पाठवत होता की काय? सॉरी, पण मी तुला सांगतो, खरंच सांगतो, मी घर आवरलं होतं. एकदा मी पूर्ण घर आवरलं होतं, पण नंतर तोच रोज फोटो पाठवत होतो. तुम्ही मला खोटे फोटो पाठवलेत ना, खोटं बोललात ना माझ्याशी. हो, 4 दिवस मी माहेरी काय केले, तुम्ही काय करून ठेवलंय तो घराचं. पुन्हा खोटा फोटो नाही पाठवणार मी. खोटं बोलताना काही वाटलं नाही का तुम्हाला? वाटलं ना, खूप वाईट वाटलं. पण हा पसारा बघून तुला जास्त वाईट वाटलं असतं ना. आणि काय की मला वाईट वाटलं तर चालेल, पण तुला वाईट वाटतं का म्हणे, म्हणून मी तसं केलं. काय करून ठेवलं होतं घराचं. तुम्ही आतल्या खोलीचे पण स्वच्छ नीट आवरलेले फोटो पाठवत होतात. अनुभवातनं शिकले रे. म्हणजे बघ, सुनीलने मला काही काम सांगितलं आणि मला करायचं नसेल, की जर त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांवरून आमचा काहीतरी वाद चालू असेल,
तर मी त्याला डायरेक्ट घर सोडायची धमकी देते. हा, आता तुला फक्त मी घर सोडायच्या ऐवजी नोकरी सोडायची धमकी दे एवढंच सांगितलं. एकूण एकच. आता तू घरी सांगू शकतोस ना की त्यांनी तुझ्या जागी दुसऱ्या कोणाला तरी ठेवलं, म्हणजे प्रश्नच मिटला. ही शपथ काय सॉलिड आयडिया आहे. थँक्यू सो मच. हे सोहम, नुसतं थँक्यू म्हणून नाही चालणार. मग गिफ्ट हवं मला. चल दिलं. नक्की? मग मी तयार होऊन येते. आपण शॉपिंगला जाऊया. आसावरीला आपलं घर नीट आवरता येत नाही. मला नाही चालणार आपल्या घरात असा झालेला पसारा. लोक काय म्हणतील? आसावरीला आपलं घर आवरता येत नाही. आपल्या घरातला पसारा मला नाही चालणार. कुठे चालणार नाही पसारा? आपल्या घरात पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारताय मला? छान वाटतंय कारण तू आपलं घर माझं घर म्हणतेस ते. आधी तुमचं घर करायचीस. काय गंमत आहे रे. म्हणजे मी इथे राहत होते तेव्हा तुमचं घर म्हणायचे, आणि तर इथे राहत नाहीये तर आपलं घर म्हणतेय. कार्ड पेमेंट करणार की कॅश? कार्ड. किती झाले? 70,000. हा घे. आसावरी अभिजित राजे हे तर अभिज किचनच्या अभिजित राजेंच्या बायकोचं नाव आहे. त्यांचा फोन आला होता मगाशीच अभिज किचन मधनं. निघालेत ते. बाबा ते आले की आपण एकत्रच बसूया का हो जेवायला? आजोबा, त्या दोघांना त्यांचा प्रायव्हेट असा वेळ नाही मिळत ना. मग आपण काय झालं बाबा? तुम्हाला भूक लागलीये का? मी वाढू का तुम्हाला? नाही ग, अगं सकाळी नाश्ता एवढा भरपेट झालाय ना की भूक नाही आता. भूक लागली की जेवीत. हा आई, ऍक्च्युली ना मला सुद्धा भूक नाहीये आणि सोहम यायचा आहे ना. मी सोहमाला त्याच्याबरोबर काय. हातपाय तर धुवून घ्या. अरे बापरे, हात पाय तोंड धुवून घ्या म्हणजे सरप्राईज काहीतरी सॉलिड दिसतंय. पण मी हात पाय तोंड सगळं धुवून आलोय. सरप्राईज आहे माझं. बरं तुम्ही आधी इथे बसा. डायनिंग टेबलवर देणार सरप्राईज? हो का? नाही चालणार का? काय चालेल. आधी दे तर खरी सरप्राईज. थांबा हा सांगते. हा. आधी तुम्ही डोळे मिटा. वाढत चाललंय तुझं. करा ना बंद प्लीज. बरं ठीक आहे, चल केले डोळे बंद. उघडू नका हा मी सांगेपर्यंत. नाही उघडत आहे. उघडू? नाही. अरे किती वेळ? अहो थांबा, सरप्राईज आहे ना. एवढं मोठं सरप्राईज आहे का? आई गो. दे इकडे दे. मी तू सोहम, हे कानातलं माझ्या कानात तू घालशील? घाल ना. दे इकडे. झालं. थँक्यू सोहम. हे 70,000चे कानातले शोभून. नाही, जरा एक प्रॉब्लेम झालाय. माझ्या बायकोचं डेबिट कार्ड गेले काही दिवस कोणीतरी दुसराच वापरतोय. बरीच खरेदी झाली आहे त्यावर आमच्या आत्ता लक्षात आलंय. हो ते केलं. फोनवर ट्रान्झॅक्शन मेसेजेस आलेत का? बरं बघतो. हा, एक मिनिट. मेसेजेस आहेत सर. हो आलेत. ओके. आत्ता वापरलंय कार्ड थोड्या वेळ आधी. सर मशीन तर एकदमच ओके आहे. मला वाटतं तुम्ही तुमचं अकाउंट चेक केलं पाहिजे, नाहीतर तुम्ही कॅश दिली तरी चालेल. म्हणजे तुमची मशीन खराब आहे म्हणून आम्ही एवढी कॅश घेऊन फिरायची? तसं म्हणायचं नाही मला सर.
मॅडम कडे असेल ना कॅश. हॅलो, हा सूरी. काय म्हणतेस? काय? कधी? हो मी आत्ता येते. हो हो. अगं हे प्रज्ञा, Don't worry, don't worry. सुजात, तुम्ही बिल दिल्याशिवाय इकडून नाही जाऊ शकत, नाहीतर आम्हाला पोलिसांना फोन करून बोलवावं लागेल. काय बोलताय तुम्ही? एका सभ्य माणसाशी बोलताय, विसरू नका. तुम्ही पुढच्या वेळी अलर्ट राहा, ठीक आहे? तर माझं नाही, निदान लाडक्या सुनेचं तरी ऐक ग, नको रडूस. आई, आई अगं तुझं ते कार्ड. तुला कळलं का बाबड्या? तुला कळलं कार्डाचं काय झालं ते? काय झालं? अरे आईंच्या कार्डवरून 70,000ची खरेदी केली आहे कोणीतरी. 70,000 म्हणजे ते. आई सगळी चूक तुझी आहे. तुला कार्ड देताना बोललो होतं मी, वेगळ्या पद्धतीचं कार्ड आहे, तू आधी शिकून घे नंतर कार्ड वापर. तू शिकत नाहीस ना म्हणून हे सगळं होतं, माहितीये तुला का? हे बघ, हल्ली डिटेल्स कळले ना तर पिन काढणं खूप सोपं आहे. आणि जर का कार्डचा नंबर आणि पिन माहित असेल ना तर कोणी किती खर्च करू शकतो तुझ्या कार्डवर. आई सगळा घोळ घालून ठेवलाय का तू? इट्स ओके सोहम, जरा शांत राहा बरं. असा कसा शांत होऊ? इतका घोळ घालून ठेवलाय, उगाच तुम्हाला त्रास होतोय ना सर. हे बघ, तसं काही नाहीये मुळात. तिचं माझं असं आमच्यात काही नाहीये आणि एवढा मोठा इश्यू करण्यासारखं काही नाहीये. असावरी मला सांग, तुझ्याकडे ते कार्ड आहे ना? हो, माझ्या पर्समध्ये. आण बरं, बघू आपण. घेऊन येते. रडू नकोस. झालं ते वेगळंच. कुठे कार्ड? हे बघ, नाहीये कार्ड. बघ तुला दिसतंय का? अरे. हे काय? हे बघ, कुठे कार्ड? काही नाहीये. अरे मी खरंच ठेवलं होतं राजा. हे बघ, मी इथे 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 ठेवलं होतं. चल आता बाहेर जाऊन सांगूया कार्ड हरवलंय म्हणून. अरे पण असं कसं हरवेल? मी खरंच सांगते तुला, माझ्या हाताने ठेवलं होतं इथे मी. अगं कार्ड हरवलंय, तुला पत्ता सुद्धा नाहीये. असं काय करतेस तू? जपून ठेवता येत नाही तुला? उगाच त्या राजेंना भुर्दंड पडला ना. मी खरंच ठेवलं होतं रे राजा. हे बघ, आता मला एक्सप्लेन करत बसू नको, जे काय ते बाहेर सांग. अरे चल आता बाहेर. आसावरीने आजपर्यंत कार्ड कधी वापरलं नव्हतं. पहिल्यांदा वापरताना अशा चुका होतात. चुकांमधूनच माणूस शिकतो ना. आणि एक कार्ड गेले तर दुसरं येईल. हे बघ आसावरी, तू रडू नकोस बरं. आणि हे बघ, मुळात मी ते कार्ड आता ब्लॉक केलंय की नाही, त्यामुळे ज्याच्याकडे ते कार्ड आहे तो आता वापरूच शकणार नाहीये. हा, तू रडू नकोस. अच्छा, तुम्ही ब्लॉक केलंय कार्ड? बरं झालं कार्ड ब्लॉक केलं. मी तुम्हाला तेच सांगणार होतो, सगळ्यात पहिलं कार्ड ब्लॉक करा. जे करायचं ते केलंय त्यांनी, आता यावर चर्चा नको. हे ना, मला बाबांनी दिलेले दागिने आहेत. हे माझं स्त्रीधन आहे. हे ठेवा तुम्ही तुमच्याजवळ. मला माहिती, यापेक्षा सुद्धा खूप जास्त नुकसान झालंय तुमचं. मी ना पूर्वी साड्यांना फॉल बिडिंग करायचे, ब्लाउजे शिवायचे. मी परत सुरू करेन ते सगळं. सगळे पैसे फेडेन तुमचे. मी कुठेतरी सावकार असल्यासारखं का बोलतेस तू माझ्याशी? तुझं माझं कधीपासून आलं आपल्यामध्ये? ये बस 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 इथे बस. आणि तू आधी शांत. आसावरी, हे दागिने तुला नटवण्यासाठी आहेत. तुझ्यावर सजून त्यांनी अधिक सुंदर दिसावं म्हणून आहेत. तुझं स्त्रीधन आहे ते. याची किंमत पैशात होऊच शकत नाही. बोला इन्स्पेक्टर साहेब. सर, त्या फालतू कार्ड साठी अभिजित राजे उगाच पॅनिक होत आहेत. फालतू कार्ड? आर यू सिरियस? तू आता आईंना त्याच कार्डवरून खूप काही बोललास आणि आता हे बोलतोयस? सोहम, त्या कार्डवरून खूप खर्च झालाय. चोर पकडला जायला नको?
पोलीस का आले असतील इथे? एक मिनिट, काय झालंय सोहम? मेन रोडवरनं पोलीस व्हॅन गेली, तू एवढा का पॅनिक झालायस? नाही नाही, मी कुठे पॅनिक होतोय? मी आपलं सहज विचारलं. सोहम, चोऱ्या माऱ्या करता, लोकांना फसवता, लाजा वाटत नाही का रे तुम्हाला? हा अरे व्हॉट? आई साहेब सोडा. आता आई आठवली का? हा चांगल्या घरातला दिसतोयस आणि चोऱ्या माऱ्या करताना लाज वाटत नाही का तुला? हा अरे थांबा साहेब. या 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 अभिजित राजे या. अहो तुमचीच वाट बघत होतो. एकदम बरोबर टाइमावर आलात तुम्ही. हाच तो चोर, तुमच्या मिसेसचं कार्ड चोरणारा. सोबत कोण कोण होतं ते माहित नाही. 4000चं बिल केलं यांनी आणि नंतर कार्ड स्वॅप करायला गेला ते होईना. मग काय 1.5 लाखाचं घड्याळ तिकडे घाण ठेवलं. अहो 4000च्या बिलासाठी 1.5 लाखाचं घड्याळ. त्या हॉटेल मालकाचा पण विश्वास बसला नाही, म्हणून त्या हॉटेल मालकाने याचा ऍड्रेस घेतला. तोच ऍड्रेस आम्हाला मिळाला आणि मग याचा आम्ही ट्रॅप लावला. हा जसा बिल्डिंग खाली उतरला ना तसाच याला धरला आम्ही. ते 1.5 लाखाचं घड्याळ तुमच्या पैशातनं घेतलंय की अजून कुणाला गंडवलंय ते बघायचंय आम्हाला. नाही, त्याच्या आईने दिलंय त्याला. ते झालाय किंवा आमचाच काहीतरी गोंधळ झालेला दिसतोय. म्हणजे सोहम माझा मुलगा आहे. काय? बाबा, बाबा, हे वडील आहेत माझे. बाबा तुम्ही साईन नका करू, तुम्ही सांगा ना त्यांना. मुलगा आहे तुमचा? हो, ते कार्ड मी माझ्या बायकोला दिलं होतं. मी ते कार्ड आईला परत करणारच होतो. कधी? तुझ्या अडचणी तर संपतच नाहीत रे सोहम. आणि तुझ्या गरजांसाठी तू पैसे खर्च केले असतेस ना, मी एका शब्दाने बोललो नसतो. पण तुला स्टेटमेंट टाक. ज्या तुझ्या महत्वाच्या गरजांसाठी तू पैसे खर्च केलेत ना, त्या गरजा किती महत्वाच्या होत्या ते बघ एकदा. फक्त हॉटेलची बिले स्वाईप झालेत सोहम यातून, तेही कमीत कमी 3000 रुपये. शॉपिंग तर तू एवढं केलंस ना, माझ्या लग्नात मी एवढं शॉपिंग केलेलं नव्हतं. अरे फक्त आईस्क्रीम पार्लरचं बिल 3000 रुपये. सर ऐका ना, आय एम सॉरी, ते मी मित्रांना घेऊन गेलो होतो. 16,000चे कपडे घेतलेस तू. सर मी खरंच मूर्ख आहे. आईने मला ते कार्ड दिलं होतं पिन चेंज करण्यासाठी. मी पिन सुद्धा चेंज केला, पण ते कार्ड परत दिलं ना तिला, तेव्हा मी चुकून दुसरं कार्ड दिलं असेल. असून तू खोटं बोलतोय सोहम. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं, दुसरं लपवण्यासाठी तिसरं खोटं, आणि प्रत्येक वेळी खोटं बोलणाऱ्याला लक्षात ठेवावं लागतं की मागच्या वेळी मी काय बोललो होतो. खोटेपणा ही एक दलदल आहे रे सोहम. जितकं खोटं बोलशील तितका त्यात आत रुतत जाशील. तुला जर कळलं होतं की तू चुकून वेगळंच कार्ड आसावरीला दिलंयस, तर तुला जेव्हा हे लक्षात आलं तेव्हा तू ते परत करण्याचा एकदाही प्रयत्न का नाही केलास रे? राजस्थानला तू तेच कार्ड वापरत होतास, तेव्हा तर तुझी आई तुझ्या बरोबर होती. नको म्हणत होतास तरी ती तुझ्यावर जबरदस्ती करत होती. इतका दूधखोळा नाही असतो तो, मी तुला चांगलं ओळखतो. इतरांच्या छोट्या छोट्या चुकांवर इतका रिॲक्ट होतोस तू. शुभ्राच्या न केलेल्या चुका सुद्धा दिसतात तुला. तुझी एवढी मोठी चूक तुला दिसली नाही? आय एम सॉरी सर, चूक झाली सर. मी हात जोडतो तुमच्या समोर. मी हवं तर पाया पडतो, प्लीज मला माफ करा सर. पण प्लीज आईला काही सांगू नका यातलं. सोहम, काल सोन्याच्या दुकानातून तू 70,000ची एक वस्तू घेतलीस. तू शुभ्रा किंवा आसावरीला दिलेली नाहीयेस. कोणाकडे आहे ती वस्तू? प्रज्ञाकडे. आणि मग लग्न झाल्यावर कळतो की चुकलो आपण. नाही, सोहम माझ्यासाठी सगळं करतो. रिसेंटली त्याने तुझ्यासाठी काय घेतलं? तो माझ्यासाठी काय करतो आणि त्याने माझ्यासाठी काय घेतलं हे मी तुला का सांगावं? म्हणजे काही नाही घेतलं. खरं तर काही गरज नाहीये तुला काहीच सांगायची. पण माझ्या बर्थडेला रिसेंटली त्याने मला एक नेकलेस गिफ्ट केलाय.
हो दाखव ना मला प्लीज प्लीज प्लीज. किती बालिश आहे सगळं. हॅलो. सांगितलं होतं त्याला. हो सॉरी विसरलेच मी. पण का मला का बोलवलं इथे? मी सांगू का तू सांगतोय? काय झालं बोला ना. बाय द वे सोहम, तू माझ्या कानातले बघितलेस? नवीन आहेत, सोनीली पाठवले. अभिजिताचे तुम्ही पण बघा ना. तुझ्या गालाला काय झालंय? काय नाही पडलो. हे बघ त्यांना सगळं माहिती आहे. काय? त्यांना सगळं कळलंय. काय माहितीये? ऐका ना प्लीज. सर ऐका ना सर प्लीज. चल सोहम, आता थांबण्यात काय अर्थ नाही अरे. चल. मला घरी जायच्या आधी कळायला हवं. तुम्ही आईला सगळं सांगणार आहात की नाही? हे बघ सोहम, तुझी आई माझी बायको आहे आणि मी बायकोपासून काहीही लपवत नाही. रादर आपल्या माणसांपासून काहीही लपवायचं नसतं. तू जर चुकला असशील तर ते जाणून घ्यायचा तुझ्या आईला पूर्ण अधिकार आहे. तू ही चुका फेस करायला शिक. चल. सर नको ना सर. मी सर, पाया पडतो सर. तुमच्या सर प्लीज. चल. प्लीज सर. सोहम रे, तुला काय झालं? काय लागलं? इथे 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 बस आधी बाळा, ये. अरे काय झालं? सोहम, काय झालं? अरे कुठे? अहो तुम्ही दोघं एकत्र कसे आलात? काय झालं सोहम, सांग तरी मला. अहो बोला ना, काय झालं? काय झालं? काय कोणी नीट सांगेल की नाही? काय झालं सोम्याला? अभिजित राजे साहेब, राजे साहेब हे तुमचं पाकिट. हो. तुम्ही आमच्या पोलीस स्टेशन. काय काय प्रकार आहे मला सांगा ना कोणीतरी. काय आहे? हे बघ असावरी, मी पोलीस स्टेशनलाच गेलो होतो. ते माझं पासपोर्ट एक्सपायर झाला होता ना, ते मी अप्लाय केलं होतं. ते त्यांना काही माझी माहिती हवी होती, ती द्यायला गेलो होतो. तिथून मी अभिज किचनला जायला निघालो तर वाटेत मला फोन आला सोहमचा. तो बाईकवरून पडलाय म्हणून. आई सहन करू शकली नसती. नाही, मी तिला आत्ता सांगितलं नाही याचा अर्थ तिला कधीच सांगणार नाही असं होत नाही. योग्य वेळ बघून, तिची मनस्थिती बघून मला तिला सगळं सांगावं लागेल. सगळं. काय रे, हसायला काय झालंय? अरे तो मला कळलं तुझ्या नव्या बापाने तुला जेलमध्ये वगैरे नेलंय. हा काय बडबडतोयस? आणि सोहम तू काय बाता मारत होतास रे, की काही झालं तरी तू आईला परत घेऊन येशील, तू तिची प्रायोरिटीज वगैरे. आणि मला सांग, तू काय म्हणत होतास की काही झालं तरी ती तुझी आई आहे. नाही रे, नाही. सोहम, तुझ्या नव्या बापाने तुझी काय अवस्था करून ठेवली रे. हे बघ, हे फालतूगिरी बंद कर. ए बबड्या तू आधी बस इथे, बस खाली. मुकामार दुखतो म्हणून चिडचिड होते का रे तुझी? म्हणजे तू त्यांच्याकडे जाऊन बोललास आणि ते तुला नाही बोलले का? हं? अरे ही नोकरी गेली तर काही हरकत नाही, कशाला एवढं टेन्शन घेतोस बाळा? दुसरी नोकरी मिळेल, कशाला एवढं टेन्शन घेतोयस तू? हे बघ बबड्या, नोकरीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे. आई गो किती लागलंय ग, बघ केवढं लाल झालंय रे. ऐक, सॉरी झालं. आई बस झाला आता. चल झोपू दे मला थोडा वेळ. झोपलास ना की बरं वाटेल ना तुला. ये पण ये सावकाश राजा.
दुखत असेल ना रे फार. आणि जर आम्ही ती शिस्त नाही पाळली तर मोठ्यांना धपाटा मारण्याचा अधिकारही हवा. मुलगा म्हणता ना सोहमला, मग तो अधिकार तुम्हाला आहे सर. नाही, तुझं अगदी बरोबर आहे, पण बारीकशी गंमत आहे. मुलं मोठी झाल्यावर धपाटा घातला ना की पाठ दुखत नाही, पण इगो दुखावत. म्हणून तसं करून चालत नाही. सोहम चुकलाय, ठीक आहे. त्याची चूक जेव्हा त्याला स्वतःला कळेल तेव्हा विचार करेल, चूक सुधारायचा प्रयत्न करेल. पण तू असं चेहरा पडून या घरात वावरू नकोस. या घरातलं चैतन्य आहेस तू यार. हा ठीक आहे ना, आमच्यामध्ये कशाला पडतेस? हे बघ, तुला आमच्यामध्ये पडायची गरज नाही. आमचं काय ते आम्ही बघून घेऊ. आणि सतत ना माझ्या आयुष्यात लुडबुड करणं बंद कर. सोहम, ही पद्धत आहे बोलायची? ताग नाही राहत. लाव. ठीक आहे. कॉफी दे 2. सॉरी. ऐक, सॉरी. सोहम, वेदर किती छान आहे ना. त्यात प्यायला गरम कॉफी आणि चेहऱ्यावर लावायला कूल रोज वॉटर. बेस्ट कॉम्बिनेशन. बरं वाटतंय ना रे? हो. मी हात धुवून येते. हा, माझं बोलून झालं की मी जाईनच. आणि तसंही तो आलेला नाहीये ना अजून, त्यामुळे वेळ नाही जाणार. सोहम, आईंच्या कारणाचं जे काही झालंय ते खूप चुकीचं आहे. इट्स अ बिग क्राईम. या आधीपासूनच आपले पैशावरून घरात वाद सुरू आहेतच. तू घरात पैसे देत नाहीयेस आणि त्यात आता हे प्रकरण. हे असं सोडून देता येणार नाहीये. कळतंय का तुला? आईंचं कार्ड वापरून तुझे जे काही गैरव्यवहार चालू आहेत किंवा ही जी काही उधळपट्टी चालू आहे ना, ती बंद व्हायला हवी. इकडे इकडे इकडे. अरे कापूस तसाच राहिलाय. अशा गोष्टी सोडत नको जाऊस. वेटर, काम करा, ही कॉफी घ्या. आणि तिकडे त्या लाल रंगाच्या ड्रेसमध्ये ज्या मॅडम उभ्या आहेत ना, हा कप त्यांना नेऊन द्या. आणि त्यांना सांगा मी दिलाय. लोकांच्या उष्ट्या गोष्टी वापरायची सवय आहे त्यांना. त्या दोघांनाच करावं लागणार. आणि त्या दृष्टीने ती दोघं सध्या एकत्र आहेत हे खूप छान आहे. हे बघ, सध्या सगळेच खूप अपसेट आहेत. त्या भरात सोहम काहीतरी बोलून गेला, पण त्याचं तू एवढं वाईट वाटून नको घेऊस. बोलणं खूप सोपं आहे हो, पण तुमच्या पोटचा मुलगा जो तुम्हाला सांगतो ना की माझ्या आयुष्यात मध्ये मध्ये लुडबुड करू नकोस, तेव्हा तेव्हा काय यातना होतात ना मनाला, तुम्हाला नाही कळणार. अहो सॉरी. अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. ऐका ना. अहो सॉरी ना. तुला मी काही निवडक एपिसोड्स दाखवले. कोण म्हणतं मला बघायला मिळत नाही? तुमचे सगळे एपिसोड बघते मी. तुम्हाला आठवतं त्या दिवशी तुम्ही ते पालक आणि मेथीची भजी दाखवली होती करून? खूप छान होती ती. तुम्ही त्या दिवशी जो कोट घातला होतात ना, त्यातलं एक बटन वेगळ्याच दोऱ्याने शिवलं होतं. अहो तुमच्या कपड्यांची ते नीट काळजी घेत नाही. तुम्ही घरून घेऊन जा ना सगळे. मी व्यवस्थित काळजी घेईन तुमच्या सगळ्या कपड्यांची. बरं खाली चाललीस कुठे? अहो बाबा एकटेत ना घरी, त्यांना काही लागलं तर? काही लागणार नाही त्यांना. ते मस्त टीव्ही बघत बसले असणार. हो पण तरी सुद्धा
नको होतं, पण कशाला घाबरायचं कोणाला. सोहम आणि शुभ्राची अजून काळजी वाटते हो. छान रमली होतीस ना चांदण्यात, कशाला आलीस खाली. म्हणजे ते दोघं एकत्र असतील ना, कारण सोहम पुढे गेला, शुभ्रा त्याच्या मागून गेली. काळजी करू नकोस, त्या दोघांचं बोलून झालं असेल, रुसवे फुगवे सगळे छान मिटले असतील आणि ती दोघही आपल्यासारखीच एकमेकांबरोबर वेळ घालवत असतील. खरंच असं वाटतंय ना तुम्हाला? शुभ्राने केवढा इन्सल्ट केला माझा, पण ती बोलली त्यात काय चूक होतो रे. आपण कितीही चांगले मित्र असलो आणि एकमेकांना कितीही चांगलं समजून घेत असलो ना, तरी शेवटी तू तिचा नवरा आहेस आणि ती तुझी बायको आहे. सोहम, माझ्यामुळे तुमच्या दोघात प्रॉब्लेम झालेले मला नाही चालणार. ते काही नाही, आजपासून आपण भेटायला नको. तू मला थांबायचं किंवा माझ्याशी बोलायचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या आयुष्यात सुखी राहा, माझी काळजी करू नकोस. मी माझं बघून घेईन. विसरून जा की तुझ्या आयुष्यात प्रज्ञा कोणी होती ते. मिटलं असणार, फार गायब झाला असणार. ते एव्हाना घरी आले असते, ते अजून घरी आलेले नाहीत ना, याचा अर्थ मस्त ते मजा करत हसत खेळत फिरतायत. खरंच असं असेल का हो? भांडणारी जोडपी इतका वेळ घरावर थांबत नाहीत. एकमेकांना वाटेल तसं बोलून एक मागे एक पुढे घाईघाईने घर गाठतात आणि भांडण संपवणारे आपल्यासारखे चांदण्यात रमतात. चला, खूप झाली चांदण्याची सफर, खाली जाऊयात. हे 5 मिनिटं बाबा वाट बघत असतो. 5 मिनिटं 5 मिनिटं. ऐक, तुला असं गाड्यांसमोर जाऊन काय सिद्ध करायचंय? नाही, पण मला खात्री आहे शुभ्रा असं नाही करणार. तू अजूनही तिचीच बाजू घेतोय सोहम. हे बघ, मी कोणाची बाजू नाही घेते. मला माहितीये ती चुकली आहे आणि तिला तिच्या चुकीची शिक्षा मी देणार. हे बघ तू रडू नको, डोळे पुस. तू चल, आता माझी बाईक मागे राहिली आहे. हा, मी तुला तुझ्या मैत्रिणीकडे सोडतो आणि मग मी घरी जातो. हा, चल. थँक्यू सोहम. अरे होतात कुठे? किती वेळ झाला? काही रीत भात आहे की नाही? मला घरात एकट्याला टाकून सगळे गायब. मला काही घर राखायला ठेवलंय काय? नाही बाबा, आम्ही कुठे गेलो नव्हतो, इथेच होतो, वरती गच्चीत होतो. गच्चीत काय लोणची पापड वाळत घालायला याला घेऊन गेली होतीस? तारे मोजायला गेला होता काय? चप्पल चोर. माझं काय नाही, मला ही घेऊन गेली. अगो बाई, काहीतरी काय सांगताय बाबांना? तुम्हीच मला म्हणालात ना वरती चल गच्चीत म्हणून. अरे हो, उद्या होळी आहे नाही का? मी विसरलोच होतो. नाही म्हणजे ते सामान आणणार आहेत काय दादा होळीचं? नाही बाबा, ते ना बाहेर फिरायला गेलेत. मी काही सांगितलं नाही त्यांना आणायला. पण तुम्ही काळजी करू नका, मी उद्या सकाळी जाऊन घेऊन येईन सगळं सामान. मी येईन तुझ्या बरोबर. ते बाहेर गेलेत म्हणजे येताना जेवूनच येतील नाही का? मग उरलेल्या अन्नाचं काय करायचं? बाबा, मी फ्रीज मध्ये ठेवेन ना ते सगळं आणि मी संपवेन उद्या. पण तुम्ही त्यांना ओरडू नका हो प्लीज. नाही ओरडणार. म्हणून मी तुझ्या मागे आले होते. ते दोघंही ना आता बिचारे खूप अपेक्षेने वाट बघत असतील की आपण छान हसत खेळत घरी येऊ वगैरे. सो बेसिकली मी इथे त्यांच्यासाठी थांबले, तुझ्यासाठी किंवा तमाशे करण्यासाठी नाही. काय आहे ना, आपल्या दोघांमध्ये सगळं कसं सुरळीत चाललंय असं त्यांना वाटायला हवं की नाही. त्यामुळे आईंना यातलं काहीच कळायला नको म्हणून बरे वागूया आपण. ओके? बघ, अरे जमेल तुला.